मम्मा मला भोपळ्याची गोड पुरी दे ना. भोपळ्याची गोड पुरी नसते बाळा, भोपळ्याच्या घाऱ्या बोलतात त्याला. मम्मा मला भोपळ्याची घाऱ्या दे ना. बर ठीक आहे बच्चा, देते, ये दे मग. ठीक मम्मा. हाय नमस्कार मंडळी. तर हा भोपळा मला आमच्या समोरच्या आजींनी, त्यांनी गावाला गेले होते, तर गावावरून येताना हा भोपळा घेऊन आले होते. त्यातला थोडा भोपळा त्यांनी मला दिला होता. देताना माहीसमोर त्यांनी माहीला घारग्या बनवून दे, तिला आवडतील असं बोलले होते. त्यामुळे तिचे सारखं माझ्या मागे लागलं होतं, मम्मा मला गोड पुरी बनवून दे भोपळ्याची. तर चला मग आपण आज या भोपळ्याच्या घारग्या बनवूयात. त्यासाठी मी भोपळाच्या बिया काढून घेतलेल्या आहेत, त्याला पाण्याने स्वच्छ धुवून आणि किसून घेतलेला आहे. तुम्ही वाफू पण शकता, इथे मी किसून घेतलेलं आहे. त्यासाठी चला आता आपण बनवूयात. तर मी त्यासाठी पितळेचं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच आपलं साजूक तूप टाकलेलं आहे. त्यामध्ये किसलेला भोपळा तो आधी परतून घ्यायचा. मस्त असं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जसं गोड हवं त्यानुसार आपण गूळ टाकू शकतो. माझ्याकडे जो गूळ होता तो फार गोड नव्हता, त्यामुळे मी पुन्हा ॲड केलेला आहे गूळ. इलायची पावडर आणि जायफळ आणि थोडी सुंठ टाकून हे सगळं एकत्र करायचं आणि 10 ते 15 मिनटं याला चांगलं वाफवून घ्यायचं. 10 ते 15 मिनटात गूळ पूर्ण मेल्ट होतो आणि वाफवला जातो. आता तो साईडला थंड व्हायला ठेवायचा. आता गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं 2 ते 3 चम्मच तांदळाचं पीठ, 1 चम्मच रवा, थोडंसं मीठ टाकून हे जे आपण सारण केलेलं आहे भोपळ्याचं ते टाकून मस्त असं कणिक मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीच्या पिठाची कणिक मळतो त्या पद्धतीने मी इथं मळून घेतलेलं आहे. आणि मस्त असं घट्ट कणिक मळायची आहे आणि पुऱ्या आपण जसं रेग्युलर करतो त्या पद्धतीनेच मी केलेल्या आहेत. एकसारखा आकार यावा म्हणून इथं वाटी मी वापरलेली आहे. तुम्हाला जसं वाटेल तसं करू शकता. चला तर मग आता ह्या केलेल्या पुऱ्या आपण तळूयात. आता त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि एक एक करून ही पुरी तळत आहे. वासानेच माही 2दा-3दा येऊन गेली आहे बरं का. आता ह्या पुऱ्या एक एक करून मी तळून काढलेल्या आहेत. समोरच्या आजींनी सांगितल्यानुसार मी सुद्धा पहिल्यांदाच रेसिपी ट्राय केली आहे. तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्हीही ट्राय करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.